ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक दिवसीय शिबिर जे आहे ते नाशिकमध्ये होतं आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। शशिकांतजी, एक दिवसीय शिबिर आहे। खरं तर आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये तुमच्या पक्षाकडनं जाहिरात देण्यात आलेली आहे की देवा तूच सांग ना। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये देवाभाऊ या नावाने जाहिरात कॅम्पेनिंग होते, त्याला हे उत्तर आहे का नक्की नेमकं? आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की देवा तूच सांगा आता या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाली कोण, असा तो विषय आहे। मला वाटत नाही आम्ही कोणाला आव्हान किंवा कोणाला हे करण्यापेक्षा आमची पक्ष जो आहे मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत। विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या प्रथम या अधिवेशनाचा आम्ही सुरुवात करतोय नाशिकमधून, जिथं शेतकऱ्यांनी या नाशिकमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या असलेल्या नाशिकला उभार नव्हे तर महाराष्ट्राला देशाला दिलेला आहे। एक सुपीक अशा प्रकारचं जिल्हा म्हणून ओळखला जातो, तोच जिल्हा अडचणीत आहे। महाराष्ट्रातला अनेक शेतकरी अडचणीत आहे। आज अधिवेशन झाल्यानंतर उद्या आम्ही सांगता सभेच्या ऐवजी मोर्चा हा का नवीन आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आवाज उठवून या शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी नाही ऐकलं तर परमेश्वरांनी लक्ष घालावं असे आमची तिथं साकडं आहे। परंतु जाहिरातीमध्ये पिवळा रंग, या सगळ्या शिबिरामध्ये पिवळा रंग, याचा संदेश काय नक्की नेमकं? कारण की आता मराठा OBC हा सगळा वाद राज्यभरात सुरू आहे, कुठेतरी OBC समाजाला साथ घालण्याकरता या पिवळ्या रंगाचा वापर आहे? असा काही विषय नाही आहे। पिवळा रंग हा रंग काय एका समाजाचा असं नाही आहे। इथं आमच्याकडे बघितलं असं छत्रपती शिवाजी महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, आंबेडकर आहेत। आमचा पवारसाहेबांचा विचार नेहमी पुरोगामी विचाराचाच आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठला रंग घेऊन आमचा विचार सांगण्याचा करण्याचा प्रयत्न नाही। बाहेर पण बॅनर लागलं तिथं सफेद आहे, त्यामुळे आपला असा कुठल्याही प्रकारचा विषय नाही आहे। मला वाटतं की एक ऊर्जा देणारा जो हे आहे, सूर्याचा जसा उगम होतो त्यावेळेला जसा सूर्य सोनेरी किरणाने पिवळा रंग देतो तसा तो विषय आहे। खरं तर उद्या शरद पवारांच्या नेतृत्वात आंदोलन आहे। पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे का आंदोलनाला? कारण की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील, त्या आंदोलनाची दिलेली आहे। आम्ही रितसर परवानगी मागितलेली आहे आणि परवानगी दिली असं मला कळलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो शेतकरी बळीराजा अडचणीत आहे, सरकार तर त्याचं लक्ष वेधावं म्हणून आंदोलन करतो, ते नाही झालं तर जिल्हा स्तरावर आंदोलन होते, ते नाही झालं तर पुढे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन घेऊन या बळीराजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार। हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय तर आलेला आहे, परंतु आता त्या सगळ्या संदर्भात काही OBC संघटना कोर्टात देखील गेल्या आहेत, काही लोक कोर्टात गेलेली आहेत। SCBCचं आरक्षण आहे, त्याचसोबत EWSचं आरक्षण आहे, त्यापैकी कोणतं तरी एक आरक्षण रद्द करा मराठ्यांचं, असं देखील याचिका घेऊन काही कोर्टात गेलेले आहेत। हा सगळा जो काही किचकट प्रसंग राज्यात निर्माण झालेला आहे मराठा विरुद्ध OBCचा, याच्या संदर्भात पक्षाची अधिकृत भूमिका? माझी स्पष्ट भूमिका आहे की दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दरवेळेला केला झाला। कधी मराठा, कधी OBC, हे कोणी उभं केलं आहे? काही लोकांना या संदर्भामध्ये गांभीर्य नाही आहे। आम्ही दरवेळेला सांगितलं होतं की आरक्षण टिकणारं द्यावं। कोर्टामध्ये हे गेल्यानंतर कोर्टाने सुद्धा विचारलेलं आहे की आता नक्की तुम्हाला कुठलं आरक्षण पाहिजे ते एकदा जाहीर करा। याचा अर्थ असा आहे की आता या सरकारने तात्पुरती ती डागडुजी केली किंवा तात्पुरचे जे निर्णय घेतले, आता ते म्हणतात की कोर्टामध्ये आम्ही घेतलेले निर्णय टिकतील। आम्ही वाट बघतोय, पण आम्ही दरवेळेला सांगितले कोणत्याही याला धक्का न लावता आपण जर आरक्षणाचा कोटा वाढवला असता तर हा प्रश्नच मिटला असता। केंद्रातून हा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी पण सांगितलं होतं, पण दुर्दैवाने त्याचा विषय झाला नाही आणि ते सांगतात की तुम्ही पूर्वी सत्तेत होता तेव्हा काय केलं वगैरे। मला वाटतं की हा विषयाच्या पेक्षा आता जे काही प्रश्न उभे राहिले त्याचा मार्ग काढण्याची जबाबदारी आता सरकारचीच आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते शशिकांत शिंदे। ते म्हणतात की मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठेतरी सरकारच तेढ निर्माण करताना पाहायला मिळतंय। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून पुन्हा सत्तेवरती येण्याचा डाव जो आहे तो सातत्यानं सत्ताधारी आखतात आहेत, असा गंभीर आरोप जो आहे तो शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।